विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. LLB 3 इयरचा बहुप्रतीक्षित निकाल अखेर लागलेला आहे आणि आता पुढची प्रोसेस काय तर आपल्याला कॅप रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आपलं कॉलेज अलॉटमेंट वगैरे होतं. ही खूप लेंदी प्रोसेस आहे आणि त्यानंतर मग जिथं आपला नंबर लागेल ज्याला आपण कॅप म्हणजेच सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस याद्वारे जे कॉलेज आपल्याला अलॉट होतं तिथं जाऊन ऍडमिशन घ्यावं लागतं. आता बरेचसे विद्यार्थी विचारतात की आम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तिथं आम्ही आता जाऊन चौकशी करू दे का किंवा तिथं काही प्रोसिजर आहे का. तर तुम्हाला कुठंही जायची गरज नाहीये, कुठल्याच कॉलेजमध्ये जायची गरज नाहीये. जोपर्यंत तुम्हाला सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप मध्ये रजिस्ट्रेशन करून कॉलेज अलॉटमेंट होत नाही, तुम्हाला त्या कॉलेजचं अलॉटमेंट होऊन तुम्हाला एक लेटर मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये कुणीही काही एंटरटेन करणार नाही. मग आता ही कॅप रजिस्ट्रेशनची प्रोसेस केव्हा सुरू होणार याविषयीचेच याचे डेट्स आपण आता टेंटेटिव्ह पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच सर्व माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे, तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, आता ह्या टेंटेटिव्ह डेट पाहण्या अगोदर पाठीमागच्या 2 वर्षाच्या डेट्स आपण पाहूयात. तर हे आहे 2023 चं कॅप राऊंडचं शेड्यूल. तर फर्स्ट कॅप राऊंड साठी ज्या डेट्स होत्या त्याच्यामध्ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन म्हणजेच कॅपला आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी 26/6/2023 पासून सुरुवात झालेली होती आणि 3/8/2023 असा जवळपास 1 महिन्याचा कालावधी या रजिस्ट्रेशन साठी दिलेला होता. त्यानंतर पुढे बरेचसे ज्या प्रोसेस आहेत त्या आता आपण डिस्कस करणार नाही, तर फक्त स्टार्टिंग आपण डेट वरती फोकस करूयात. म्हणजे 2023 मध्ये कॅप रजिस्ट्रेशन 26 जूनला सुरू झालेलं होतं. त्याच दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर हे गेल्या वर्षीचं म्हणजे 2024 मधलं सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप प्रोसेस त्याच्या डेट जर आपण पाहिल्या तर हे कॅप रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर MS OMS कॅन्डिडेट्स फॉर कॅप 11/7/2024 ते 24/7/2024 असा एक 14 दिवसाचा कालखंड आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन साठी दिला होता. म्हणजेच 11 जुलै पासून गेल्या वर्षी ही कॅपची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली होती आणि त्यावेळेस जो CET चा निकाल होता तो लवकर लागलेला होता. म्हणजेच 3 मे ला हा निकाल लागलेला होता. पण कोविडमुळे बऱ्याचशा युनिव्हर्सिटीचे निकाल हे लांबलेले होते, ऍडमिशन उशिरा सुरू झालं होतं, त्यामुळे एक्झाम देखील डिले झाल्या होत्या आणि रिझल्ट लागायला देखील वेळ लागला होता. आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांचे फायनल इयरचे रिझल्ट लागत नाहीत तोपर्यंत अशा हॅपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड साठी सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप साठी रजिस्ट्रेशन करता येत नाही. त्यामुळं त्या वर्षी हे रजिस्ट्रेशन जुलैच्या 11 तारखेला सुरू झालेलं होतं. परंतु यावेळी जर आपण पाहिलं तर रिझल्ट हा 20 जून 2024 ला लागलेला आहे आणि यावेळेस देखील एक्झाम या बऱ्याचशा डिले झालेल्या आहेत, लेट झालेल्या आहेत. मे महिन्याच्या जवळपास 10-15 तारखेपर्यंत एक्झाम बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या चालू होत्या. या एक्झाम पासून 45 दिवसामध्ये निकाल लावणं, रिझल्ट लावणं विद्यापीठांना बंधनकारक असतं. तर बऱ्याचशा विद्यापीठाच्या आणखीन देखील एक्झाम चालू आहेत असं विद्यार्थ्यांचे मेसेजेस मला येतात की माझी आणखीन एक्झाम व्हायची आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांच्या आणखीन एक्झाम देखील झालेल्या नाहीत. तर त्या एक्झाम होऊन तिथून एक ऍटलिस्ट मिनिमम 1 महिना तरी लागतो, कारण फायनल इयरचा निकाल हा लवकर लावला जातो, कारण त्या विद्यार्थ्यांना पुढे ऍडमिशन दुसऱ्या कोर्सेसला घ्यायचं असतं. म्हणजे समजा 15 मे ला एक्झाम एंड झाली असेल
तर 15 जून जुलै पर्यंत 45 दिवस होतात. म्हणजेच यावेळेस देखील कॅप राऊंड रजिस्ट्रेशनची प्रोसेस ही जुलै महिन्यामध्ये 10 तारखेच्या आसपास किंवा फर्स्ट वीक मध्ये सेकंड वीक मध्ये जुलै महिन्यामध्ये होऊ शकते. जुलैच्या आपण दुसऱ्याच आठवड्यात गृहीत धरून चालू. 7 जुलै नंतर ही ऍडमिशन प्रोसेस सुरू होण्याची शक्यता आहे. पण इन केस जर ही लवकर सुरू झालीच तर तुम्हाला लगेच चॅनलवरून इन्फॉर्म केलं जाईल, अपडेट दिलं जाईल. त्यासाठी चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल, आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर ते देखील जॉईन करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, टेंटेटिव्ह डेट ह्या जुलैमध्ये सुरू होणार आहेत. गेल्या वर्षीच्या डेट प्रमाणे यावर्षी देखील थोडस लेट कॅप राऊंड प्रोसेस रजिस्ट्रेशनची सुरू होईल. मग आता ही प्रोसेस कशी चालते हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहूयात. तोपर्यंत चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.